Hello, welcome back to my channel and hope you are having a safe, secure and healthy life. So let's start this video. This video is all about the counseling process and choice filling because now it's high time that we are getting our colleges choice filled. So मी ॲज यू नो की ह्या वर्षी ड्रॉप इयर होता माझा आणि मी एक्झाम दिली होती. सो स्टेट मेरिट लिस्टसाठी आपण 11 तारखेला मी रजिस्ट्रेशन केलं होतं आणि 18 तारखेला रात्री आपल्याला लिस्ट येणार होती एस एम एलची. तर ती सकाळी मी 19 तारखेला सकाळ पाहिली तर ती माझी एस एम एल लिस्ट जी आहे त्यात माझी रँक आलेली आहे 12,211 आणि एस सी बी सी ह्या कॅटेगरीतनं मी आहे त्यामुळं त्याची रँक माझी 1532 आली. सो ह्या अकॉर्डिंगली मला आता चॉईस फिल करायचं आहे. अँड आय हॅव वन बुक विच हॅविंग अ लॉट्स ऑफ कॉलेजेस ऑफ MBBS BDS अँड BMS. आता MCC काउन्सिलिंग आहे. आता जसं तुम्हाला माहिती आहे की काउन्सिलिंगमध्ये दोन आहेत, MCC आणि आयुष काउन्सिलिंग. आयुष इज फॉर BMS BHMS फिजिओथेरपी अँड एव्हरीथिंग. But MCC is for MBBS and BDS. So I am taking part for MBBS and BDS and I am filling form for both MBBS and BDS colleges. सो मला दोन गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत. पहिलं म्हणजे की MBBS कॉलेजमध्ये जे वेदांता कॉलेज आहे आणि ज्याच्यात माझं वाटत होतं की रँक लागती आहे, मीन्स माय रँक इज ऑलरेडी अकॉर्डिंग टू दॅट कॉलेज, बट तिथे फीज बेनिफिट काही नाही आहे. त्यामुळे प्लीज चेक करून आपण फॉर्म भरूयात. आणि मी आता फॉर्म भरते, तुम्ही ते बघा. आणि 11चे असाल, 12चे असाल, ड्रॉपर असाल, जेव्हा काउन्सिलिंगला येऊ तेव्हा काउन्सिलर लावणं मला असं वाटतं की खूप महत्त्वाचं आहे. जर आपल्याकडे मेडिकल हिस्ट्री नाही आहे, आपल्या घरात कोणी नाही आहे तर आणि असेल तरी पण इतकी डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट एव्हरी कॉलेज मिळणं अवघड आहे. कारण की आता ही जी लिस्ट आहे ही मला आमच्या काउन्सिलरनी सेंड केली आणि त्या अकॉर्डिंगली आता मी मॉडिफाय करणार आहे. सो माझा फर्स्ट प्रेफरन्स इज ऑब्वियसली MBBS, बट ॲज अ ओपन कॅटेगरी आय डोंट नो की किती मिळेल ते आणि काय होईल त्याचं. बट सेफ साईड मी BDSसाठी सुद्धा फॉर्म भरणार आहे. आणि BDSमध्ये मला काय लागतं आहे किंवा ह्याचा काय अंदाज मला आला आहे हे मी तुमच्यासोबत शेअर करते आणि बघू ॲट लास्ट मला काय कॉलेज मिळेल ते तर मी तुम्हाला नेक्स्ट पुढच्या अपकमिंग व्हिडिओजमध्ये सांगेलच. सो येस, फॉर MBBS म्हटलं तर जनरलचा कट ऑफ SCBC अँड फॉर गर्ल्स 9,000 और 7-8 हजारापर्यंतच होता ॲज पर मी. आणि त्यातनं मला कळत नव्हतं कोणते कॉलेजेस भरायचे ते. तर मी असं करणार आहे की जे कॉलेजेस मला नको आहे ते पहिले कटआउट करता येईल. जसं की वेदांता इन्स्टिट्यूट पालघरचं, इस्लामपूरचं प्रकाश, दे डिडंट हॅव एनी फीज बेनिफिट, और DY पाटील कॉलेज और एनी डीम इन्स्टिट्यूट ज्याच्यामध्ये फीज कन्सेशन गर्ल्सला नसतं. ॲज आता फीज कन्सेशन काय तर ज्या पण गर्ल्स आहेत, फिमेल्स आहेत आणि ज्यांचं इन्कम 8 लाखच्या आत असेल तर त्यांना ट्युशन फी माफ होते असं आहे. तर ज्यांना कुणाला MBBS गव्हर्नमेंट नसेल मिळत आणि सेमी हवं आहे आणि सेमीची फी अफोर्ड नसेल होत तर फॉर फिमेल इट्स ह्यूज अपॉर्च्युनिटी की आपण त्याचा यूज करू शकतो अकॉर्डिंग टू एव्हरीवन. आणि आता 4 कॉलेज असे आहेत जे मे बी डीम होण्याच्या मार्गावर आहे. तर ते 4 कॉलेज पण मी मे बी नाही भरणार फॉर्ममध्ये. तर आणि 2 न्यू कॉलेजेस ॲड झाले ते आपल्या ह्याच्यात. तर दॅट इज BPS मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर जे 2026लाच फ्रेश असणार आहे. आणि माऊली मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर लोणार बुलढाणा. तर हे जे 2 कॉलेज आहेत आता ह्याचं आपण बघू हिस्ट्री मागे थोडंफार काहीतरी, बट हे जे 2 कॉलेज आहे ह्याला आपण म्हणू शकतो की आपल्याला भरायचं आहे. सो ह्या लिस्टचं मला जसं जसं आयडिया येईल आज संध्याकाळपर्यंत आपण ही लिस्ट कंप्लीट करूया. ह्या लिस्टमध्ये असं आहे, मी हवं जमल्यास मी इथे त्याचा फोटो लावेल की कॉलेजचे सिरियल नंबर आहे आधी, की त्यांचा प्रेफरन्स त्यांनी दिला आहे की ह्या कॉलेजला आधी भरा मग नंतर कॉलेजचे कोड्स आहेत, प्रेफरन्स मोकळा सोडला आहे, कॉलेजचे नेम आहेत, मग स्टेट आहे की गव्हर्नमेंट आहे का एडेड आहे का प्रायव्हेट आहे. आणि त्यानंतर ग्रीन झोन म्हणजे जे आता माझ्या रँकला ह्या कॉलेजमधलं इतकं काही मिळणार नाही, मे बी लास्टचे असतील कारण की MBBS इज लिटिल हार्ड फॉर दॅट. आणि फेवराईट 10 जे मला हवेच आहेत की मिळाले तर मी 100% घेईल असे ते कॉलेज करायला लावले. तर ही झालं MBBSची थिंग. बट
मी BDS हा ऑप्शन ठेवला आहे आणि मला BDSमध्ये छान अपॉर्च्युनिटीसुद्धा आहे आय फील, कारण की 5 गव्हर्नमेंट कॉलेज आहेत फॉर डेंटल इन महाराष्ट्र. दॅट इज नायर डेंटल कॉलेज मुंबई, गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज मुंबई, गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज नागपूर, गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज छत्रपती संभाजीनगर अँड गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज जळगाव. आता ह्यांचे जर कट ऑफ पाहता, मी कट ऑफ जमल्यास मी साईडला लावेन. तर गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज मुंबई ह्याचा कट ऑफ फॉर SCBC कॅन्डिडेट अँड माझ्यासाठी मुलींसाठी तर 8,000 आणि लास्ट 9,500 आहे. सो 9,500 माझी रँक 12,211 आहे. सो आय डोंट नो कितीपर्यंत मिळेल ते. त्यानंतर नायर डेंटल कॉलेज जे आहे ते पण 9,960 9,960पर्यंत आहे, और 9,935 फॉर वुमन्स. म्हणजे दोन्ही बघू शकतो आपण. आणि बाकी कास्टचे पण आहेत, यू कॅन चेक अकॉर्डिंगली जर तुम्हाला काही इन्फो त्याची हवी असेल तर. त्यानंतर गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज नागपूर ते 10,796 आहे, म्हणजे ते जवळजवळ 11,000 आहे. आणि मे बी MBBSचे काही सीट्स वाढतात तर मे बी ह्याचे चान्सेस माझे लागू शकतात. आणि संभाजीनगरचं जे आहे कॉलेज गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज ते 10,756ला थर्ड राऊंड होता. सो ते 2 कॉलेज आय थिंक की मे बी मिळण्याच्या तगारवर आहेत. आणि गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज जळगाव जे लास्ट इयरच ओपन झालं आहे आणि ही सेकंड बॅच होईल त्यांची, बट त्याची थर्ड राऊंडचं जनरलचं कट ऑफ आहे 13,815, विच इज नाईस फॉर मी बिकॉज 12,211 इज माय रँक. आणि हे तर दोन्हीकडे थर्ड राऊंडला मला 100% मिळेल इज माय थिंग. आता मला ह्या कॉलेजमध्ये गव्हर्नमेंट डेंटल कॉलेजमध्ये सेमीचे सगळेच ऑलमोस्ट ओपन आहेत. आय एम जस्ट कन्सर्न अबाउट MBBS अँड विल थिंक अबाउट दॅट. तर अशा प्रकारे ह्या ज्या 2 लिस्ट आहेत त्या मला कंप्लीट करायच्या आहेत, भरायच्या आहेत. तर मी पेन्सिल घेऊन पहिलं मला असं वाटतं डेंटल करावे, कारण की इट्स माझी रँक त्या अकॉर्डिंगली आहे की मी डेंटल्स जास्त फोकस मारू शकते. बट MBBSचे पण करूया. आय एम टेकिंग पेन्सिल 1 मिनिट जस्ट. ओके, तर मला जळगाव तर नक्की मिळते, ते टार्गेटेड कॉलेजमध्ये माझ्या गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज नागपूर, गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज संभाजीनगर अँड गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज जळगाव हे असणारच आहे. आणि आय थिंक मग ही अशी लिस्ट मी द्यावी त्यांना 10पर्यंत करून. फेवरेट ग्रीन झोन तर मग मी पकडू शकते. म्हणजे त्यांनी मला सांगितले जर माझी आता रँक आहे सपोज 12,211 ही रँक आहे, तर मी त्याच्या पुढे 500-600 मार्क्स आणि मागे 500-700 मार्क्स बघू शकते. दॅट इज -500 आणि +500. सॉरी प्लस तर काही बघू शकतो, -500 वर बघू शकते मी. तर दॅट विल बी 11,700 समथिंग. आणि जे की हे मी पाहू शकते माझा ग्रीन झोन म्हणून. आणि ॲज कॉलेज वाढलेत 2-3 फॉर MBBS तर मग मुलं वर जाऊ शकतात. सो 10,700 म्हणजे 1,000चा डिफरन्स आहे. आय एम बिट कन्फ्युज्ड. आय डोंट थिंक की वरच्या गव्हर्नमेंट कॉलेज किती मिळतील, बट माझ्या झोनमध्ये मी तर म्हणेल मी गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज जळगाव, मग प्रायव्हेट MGM औरंगाबाद, नाही MGM मुंबई सॉरी, आणि मग औरंगाबादचं ते खूप जास्ती म्हणजे ते कॉलेज खूप जास्ती असं नावाजलेलं आहे. सो मी आता एक काम करते, ह्या कॉलेजेसपैकी मुंबई आणि पुणे हे कॉलेज ठेवते ज्याच्यामध्ये फी कन्सेशन आहे, ते कॉलेजेस बघते. आणि ज्यांचं खूप आहे बाबा की घ्यायलाच पाहिजे असं कॉलेज, किंवा जे कॉलेज जास्त बेस्ट कॉलेजेस आहेत ते कॉलेज ठेवते. आणि बाकी सगळे मी काढून टाकणार आहेत ॲज जे मला जिथे जायचंच नाही आहे, जसं की खूपच लांब असेल तर मग ते काच मी घेऊ असं माझा विचार आहे. तर मी ते काढून टाकते आणि मी तुम्हाला त्याचा फोटो इथे दाखवते की मी काय काय टिक केले.
सो जशी मी ही लिस्ट इथे दाखवली आहे, मी तशीच ती लिस्ट इथे भरणार आहे आणि काउन्सिलरला सांगणार आहे. सो बघूया आता की कसं काय काय होतं आहे आणि कोणतं कॉलेज मला मिळतं आहे. कॉलेज मिळाल्यावरती किंवा लिस्ट लागल्यावरती नक्की तुम्हाला ह्या चॅनलवरती मी कळवेल. तोपर्यंत स्टे ट्यून अँड बाय बाय.